ओके, बरोबर आहे का आवाज आहे? नेक्स्ट, काल आपण जी दुसरी एक्सरसाइज आहे 2.2 ती संपवली, बरोबर आहे? शक्यतो भाव एका बँकवर एक वापर काय नाही, त्याला काय अडचण नाही. 4-5 वर्ष लांब लांब बसा, अंतर ठेवून. ओके, तर बघा काल आपण 2.2 एक्सरसाइज संपवली. फॅक्टरायझेशन मेथड आपली पूर्ण संपलेली. सगळे सॉल्ट अनसॉल्ट सगळे एक्झाम्पल झाले. ज्या एक्झाम्पलला अडचण वाटली तुम्ही ते रिपीट लेक्चर मध्ये ऑनलाईनला पाहून घ्या. म्हणजे घरी गेल्यानंतर मी तुम्हाला काल काम दिलं होतं की दुसरा तिसरा होमवर्क नाही, तेच एक्झाम्पल सगळे एकदा सोडून पहा म्हटलं होतं, बरोबर आहे ना? सगळे एक्झाम्पल सोडून पाहिले, सोडून पहा एकदा. काय होतं माहिती का, जर तुम्हाला अडचण आली ती आता आली पाहिजे. मग 2 पर्याय, अडचण आल्यानंतर पहिले तुम्ही सॉल्ट एक्झाम्पल तुम्ही गुगल चेक करून पहा, बरोबर आहे? समजलं ऑनलाईन लेक्चर तुम्हाला हिट त्याचे लेक्चर झालं आपलं रिपीट ऐकू शकताय, बरोबर आहे ना? मग ते करून पहा. तरी पण नाही समजलं परत एकदा लेक्चर करून पहा, तरी नाही समजलं तर मला विचार, बरोबर आहे ना? म्हणजे आता सगळे प्रॉब्लेम क्लिअर करा. कारण की डोक्यात ठेवा, जर तुमचे पेपर झाले तर अतिउत्तम, बोर्डाचे पेपर आले तर. जर बोर्डाचे पेपर होऊन सुद्धा जर 11th जर सीईटी आली, जशी यावर सीईटी आहे, आज जर पुढे कंटिन्यू होतच गेलं, सीईटी येतच राहिली, तर मग बाळांनो तुम्हाला तुमचे एक्झाम्पल सोडवण्यासाठी सीईटीचा अभ्यास वेगळा करायची गरज पडणार नाही. जर रेग्युलरला तुमचं क्लिअर असेल तर सीईटीला 100% मार्क्स पडतात. आणि रेग्युलरला पेक्षा सीईटीला आपला मॅथ्स सायन्सचा वेटेज जास्त आहे. 100 मार्काचा पूर्ण सीईटी पेपर आहे. 25 मार्क्सला इंग्लिश, 25 मार्क्सला सोशल सायन्स म्हणजे सगळं इतिहास भूगोल सगळं कितीला 25 मार्क्सला, आणि सायन्स 25 ला, मॅथ 25. म्हणजे आउट ऑफ 150 मार्क्स मॅथ सायन्स. मग जर ते आता सगळं क्लिअर झालं असेल तर पुढून जर पुढच्या वर जर सीईटी असली तरी वाहून लोड येईल का? तुम्हाला लोड येणार नाही. आणि ह्या सायन्स आणि ह्या मॅथचा यूज तुम्हाला परत पुढे फ्युचरमध्ये आहेच आहे, बरोबर आहे ना? मग इथपर्यंत आपलं काल फॅक्टरायझेशन झालं होतं. घर जाण्याची स्वतः उचलून पाहिलं नाही, सगळे सॉल्व्ह केले, पण सगळे एक्झाम्पल पाहिले एकदा, सगळे एक्झाम्पल डिटेल समजलेले, कोणतं एक्झाम्पल आलेलं नाहीये. रोजच्या रोज अभ्यास करत चला, बरोबर का बाळांनो? ओके, मग नेक्स्ट मेथड घ्यायची आपल्याला, मेथड नंबर 2. मेथड नंबर 2 कोणती रे? कंप्लीटिंग स्क्वेअर. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड हे लक्षात घ्या. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या 3 मेथड्स आहेत. कोणत्या? फॅक्टरायझेशन, कंप्लीटिंग स्क्वेअर आणि फॉर्म्युला. 4थी मेथड आहे पण ती तुम्हाला स्टडीला नाहीये. 4थी मेथड तुम्हाला स्टडीला आहे. 4थ्या मेथड मध्ये आन्सर एवढं मोठं होत पण नाही. 4थी मेथड इतकी सोपी आहे की हार्डली 4 ओळीमध्ये उत्तर येतं. पण ती मेथड तुमच्या पुढे सिलेबस मध्येच नाहीये, म्हणजे पूर्ण ओव्हरऑल सिलेबस मध्ये नाहीये. ती जनरली ज्या वेळेस होतात त्यावेळेस फाईंड केला जातो. त्याच्यामुळे आता कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड मध्ये तुम्ही एखादे फॅक्टर पहा. प्रत्येक एक्झाम्पल, अरे चुका बरोबर, प्रत्येक एक्झाम्पल वेगळं होतं, पण ते कॉमन होतं का फायलमध्ये? करा, ते ऍडजस्ट करा, सॉल्व्ह करा, बरोबर आहे. पण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड मध्ये एक पूर्ण ऍक्टिव्हिटी सारखी आहे. एक ऍक्टिव्हिटी सारखी. मग त्यात पहिले खाली घ्या स्टेप
of solving quadratic equation, steps of solving quadratic equation, steps of solving quadratic equation by the method of completing square, by the method of completing square. आता बघा लक्षात ठेवा, इथं मी काही स्टेप्स लिहिणार आहे. या स्टेप्स तुम्हाला डोक्यात ठेवायच्या आहे वा तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करून नंतर ते तुमच्या लक्षात राहतील नसतील, बरोबर आहे. पण आता काय करायचं, पहिले लक्षात ठेवायचं. पहिली स्टेप बरोबर का, स्टेप नंबर 1, फर्स्ट स्टेप, राईट द इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म. इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये आणायचं, स्टँडर्ड फॉर्म. म्हणजे कोणता, स्क्वेअर टर्म, व्हेरिएबल टर्म, कॉन्स्टंट आणि राईट साइडला 0. या फॉर्म मध्ये आल्याशिवाय क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायला सुरुवात करायची नाही. मग कोणती मिळाल, फॅक्टरायझेशन असो, कंप्लीट स्क्वेअर असो किंवा फॉर्म्युला असतो. पहिला उद्योग ते दिलेलं इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये आणायचं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये, बरोबर आहे. मग फर्स्ट स्टेप घ्या, write the given quadratic equation, shortly मी capital Q लिहिलं. write the given quadratic equation in standard form. तुम्ही जर या स्टेप्स मध्ये कोणतंही एक्झाम्पल घेतलं ना, स्टेप्स वापरत चला, एक्झाम्पल ऑटोमॅटिक सुटत जाणार आहे. ओके, सेकंड स्टेप. आता बरोबर का, इथं मी स्टँडर्ड फॉर्म लिहितो. स्टँडर्ड फॉर्म असा आहे, a² + bx + c = 0. बाजूला 3 टर्म्स आहे. मी रिपीट यामुळे सांगतोय की तुम्ही डोक्यात फिट झालं पाहिजे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये किती टर्म्स असतात, 3. पहिली टर्म इथे व्हेरिएबलचा स्क्वेअर येतो, स्क्वेअर टर्म. इथे व्हेरिएबल येतो, फक्त व्हेरिएबल टर्म. इथे व्हेरिएबल नसतो, कॉन्स्टंट टर्म. ज्या फॉर्मला लिहिलं की पुढची स्टेप आहे ती म्हणजे हा जो काही कॉन्स्टंट आहे, ही कॉन्स्टंट टर्म आहे, ही राईट साईडला शिफ्ट करायची. सेकंड स्टेप काय आहे, ती कॉन्स्टंट टर्म पुढे शिफ्ट करायची राईट साईडला. मग शिफ्ट the constant term at RHS. म्हणजे ती जी कॉन्स्टंट टर्म आहे ती कोणत्या साईडला राहायची, राईट हँड साईड, बरोबर आहे. बरोबर का, म्हणजे हे जर तिकडे गेली तर हे इक्वेशन असं काहीतरी दिसल, a² + bx = -c. काय असेल तिकडे गेल्यानंतर फाईन चेंज होऊन, बरोबर आहे. बरोबर आहे. आता मला सांगा बांधनो, लेफ्ट साईडला किती टर्म्स उरल्या, 2. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म. फर्स्ट टर्म ही स्क्वेअर टर्म आहे, सेकंड टर्म ही व्हेरिएबल टर्म आहे. म्हणजे इथे 2च टर्म आहे, बरोबर आहे. मग इथं फाइंड करायची थर्ड टर्म, इथं नवीन थर्ड टर्म फाइंड करायची. मग फाइंड न्यू थर्ड टर्म. नेक्स्ट स्टेप आहे स्टेप नंबर 3, फाइंड न्यू थर्ड टर्म using फॉर्म्युला. तुम्हाला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे थर्ड टर्म = 1/2 into coefficient of variable bracket square. Third term = 1/2 into coefficient of variable term bracket square. म्हणजे बाळांनो इकडे लक्षात घ्या,
हा फॉर्म्युला जर मी विचारायचं ठरवलं तर फॉर्म्युला असा होणार, थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स. इथं व्हेरिएबल कोणता आहे? एक्स. ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 1/2 इंटू इथं कोइफिशियंट किती आहे? बी स्क्वेअर. लिहायचं नाहीये, थोडीशी गणमन आहे, ती गणमन मी तुम्हाला लास्ट सांगणार. ओके, इथपर्यंत काय अर्थ वाटते? बरोबर आहे. ओके, आता मला हे झाल्यानंतर आता मुद्दा मी पुसतो. ओके, थर्ड टर्म ह्या फॉर्म्युला फाईंड केली, बरोबर आहे. थर्ड टर्म ह्या फॉर्म्युला फाईंड केली का नेक्स्ट फोर्थ पॉइंट add this new third term to both sides of equation. Both sides of equation. म्हणजे ही जी तुम्ही थर्ड टर्म फाइंड करणार ही इक्वेशनच्या दोन्ही साइडला ऍड करून द्यायची. ओके, नेक्स्ट फिफ्थ पॉइंट. ड्यू टू दिस न्यू थर्ड टर्म the LHS becomes complete square. LHS becomes complete square. Next, sixth point. Taking square root on both sides. Taking square root on both sides, find the value of variable. या 6 स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहेत, बरोबर आहे. पण इथे एक महत्वाची नोट आहे, खाली घ्या. नोट घ्या. टू यूज completing square method, to use completing square method, the coefficient of square term, must be 1. म्हणजे जर तुम्हाला कंप्लीट स्क्वेअर मेथड वापरायची असेल तर स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट किती पाहिजे? 1 पाहिजे. जर असेल तर डायरेक्ट स्टेप्स फॉलो करा. जर नसेल तर काय करावं लागेल? तो 1 करावा लागेल. आता नंतर स्टेप्स फॉलो करावे लागतील. उद्योग समजला प्रत्येकाला? बरोबर का? मग आता कंप्लीटिंग स्क्वेअरने जर सोडवायचं असेल, ही थिअरी समजून घ्यायला आपल्याला एक एक्झाम्पल घ्यायचं आहे, म्हणजे डायरेक्ट क्लिअर होऊन जाईल. जर तुम्हाला कंप्लीटिंग स्क्वेअरने एखादा एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा असेल तर सर्वात पहिला मुद्दा आहे, कंप्लीटिंग स्क्वेअर ही मेथड वापरण्यासाठी स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट किती पाहिजे असतो? 1. म्हणजे ए ची व्हॅल्यू किती पाहिजे? 1. जर असेल
तर डायरेक्ट स्टेप्सला लागायचं. जर नसेल तर काय करायचं, त्या नंबरने प्रत्येक टर्मला डिवाइड करून टाकायचं. म्हणजे ऑटोमॅटिक स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट किती होऊन जाईल, 1 होऊन जाईल. तो 1 केला की मग स्टेप सुरू करायचं. मग स्टेप कसा वापरणार, सर्वात पहिले ते इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये असतात. स्क्वेअर टर्म, व्हेरिएबल टर्म, कॉन्स्टंट टर्म. ती कॉन्स्टंट टर्म दुसऱ्या स्टेप मध्ये कॉन्स्टंट टर्म राईट साईडला शिफ्ट करायची, केली. मग थर्ड टर्म फाइंड करायची, ती थर्ड टर्म दोन्ही साईडला ऍड करायची. थर्ड टर्म दोन्ही साईडला ऍड केली तर एलएचएस कम्प्लीट स्क्वेअर तयार होते. मग आरचे ऍडिशन बिडिशन होऊन काहीतरी भेटेल आपल्याला, डायरेक्ट स्क्वेअर रूट घेऊन टाकायचं. जर स्क्वेअर रूट केलं स्क्वेअर 2 भेटणार, एक प्लस आणि दुसरं मायनस. आणि त्यानंतर मग ते सॉल्व्ह करायचं, तुम्हाला व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटेल. उद्योग समजला मी काय म्हटलं होते. ठीक आहे, चला एक एक्झाम्पल घेऊया. सॉल्व्ड एक्झाम्पल 2. पहिले मुद्दा मी ते घेतो, म्हणजे स्टेप्स पण समोर राहतील तुमच्या. बुक उचकूच नका वाढलो, बुक अजिबात उचकू नका. सॉल्व्ड एक्झाम्पल त्यातलं सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल असं आहे, सॉल्व एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस 48. एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस 48 इज इक्वल टू 0. बुक बंद करा प्रत्येकाने. काय होतं तुमचं लक्ष निम्म बुक मध्ये निम्म इकडे असतं. मॅथ लेक्चर शक्यतो बुक कधी उचकायचं नसतं. बाय चान्स ऍक्टिव्हिटीला वगैरे ठीक आहे, पण तिथं उचकायचं. तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं, इथं मेथड लिहिलेलं नाहीये, पण मेथड कोणती वापरायची आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर. बरोबर आहे. हा, आता 1 बाय 1 सर्वात पहिला मुद्दा असतो. क्वेश्चन पेपर मध्ये जो क्वेश्चन दिलाय ना, आतमध्ये जे एक्झाम्पल दिलंय, हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं तुम्हाला. मग जे दिलेलं इक्वेशन आहे ते सर्वात पहिले तुम्हाला आन्सर पेपर मध्ये आहे असं लिहायचंय. बरोबर. मग सोल्युशन बरोबर का, आता समजून घ्या, लिहायचं कोणीच नाही. सोल्युशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस इज इक्वल टू 0. दिलेलं इक्वेशन मी लिहिलं. अडचण बोला बरं. अरे अडचण. ओके. हा, आता मला कोणती मेथड यूज करायची, कम्प्लिटिंग स्क्वेअर. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड यूज करताना सर्वात महत्वाची नोटीस, त्या स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट किती पाहिजे, 1. म्हणजे स्क्वेअर टर्मला मल्टिप्लाय मध्ये कोणीच नकोय, कोणीच नाही, म्हणजे मल्टिप्लाय मध्ये जास्त इथे 1. मग बाजूला स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 आहे का, इथे कोणीच मल्टिप्लाय मध्ये नाही, म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट किती आहे, 1. स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 असेल तर स्टेप्स वापरायच्या, नसेल तर तो बनवावा लागतो. तो कसा बनवायचा आपण पुढे पाहू, सध्या आपल्याला ते एवढं नाहीये. दिलेल्या इक्वेशन मध्ये स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 आहे. मग लोड घ्यायची गरज आहे काही, डायरेक्ट काय वापरायचं आता, स्टेप नंबर 1 काय वाचा, राईट द गिव्हन इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे कोणता, स्क्वेअर टर्म, व्हेरिएबल टर्म, कॉन्स्टंट टर्म इक्वल टू 0. म्हणजे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म सुद्धा आहे. म्हणजे पहिल्या स्टेप विचार करायची गरज नाही. दुसरी स्टेप वाचा. सगळ्यांनी मोठे वाचायचे, कारण की तुमच्या स्टेप्स डोक्यात राहिल्या पाहिजे. शिफ्ट द कॉन्स्टंट टर्म ऍट आर. ओके. मग यातली कॉन्स्टंट टर्म कोणती आहे, -48 ही आहे कॉन्स्टंट टर्म. जाऊ द्या राईट हँड साईड, तिकडे पाठवून दिली. मग काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 8x इज इक्वल टू, इकडे मायनस तिकडे गेल्यानंतर प्लस साईन लायची गरज नसते. इथपर्यंत अडचण. ओके. सेकंड स्टेप झाली. थर्ड स्टेप काय आहे, फाइंड द न्यू थर्ड टर्म. का थर्ड टर्म नवीन फाइंड करायची, जुनी थर्ड टर्म आपण तिकडे शिफ्ट केली. बरोबर आहे. मग फाइंड द न्यू थर्ड टर्म युजिंग द फॉर्म्युला. ओके. हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला नवीन थर्ड टर्म काढायची. मग याला मी काय करतो, याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. याला इक्वेशन नंबर 1 म्हणून ठेवली.
आता मला नवीन थर्ड टर्म फाइंड करायची, मग मी थर्ड टर्मचा फॉर्म्युला घेतो. थर्ड टर्म इज इक्वल टू काय आहे, 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ व्हेरिएबल म्हणजे इथे एक्स ब्रॅकेट अडचण, आणि तो फॉर्म्युला शॉर्टली लिहायचा. काय झालं, कोइफिशियंट पूर्ण स्पेलिंग लिहित असता. इथं इंग्लिशचं लेक्चर चालू नाहीये, मॅथ्स लेक्चर चालू आहे. मॅथ्स म्हणजे शुद्ध आळशी विषय. जितकं शॉर्टली द्यायचं तितकं शॉर्टली जातं मॅथमध्ये. थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच काय रे, 1/2 इंटू मला सांगा एक्सचा कोइफिशियंट म्हणजे व्हेरिएबल टर्मचा कोइफिशियंट किती, 8. एक्स स्क्वेअरचा घ्यायचा नाही, तो कंपल्सरी 1 आहे, तो घ्यायचाच नाहीये. ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता वावर का भावा, तर पहिले 2 ने डिवाइड होईल. 2 1 ज 2, 2 4 ज 8 म्हणजे 4 स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर किती येतो, म्हणजे थर्ड टर्म किती आली, थर्ड टर्म आली 16. ओके, कोणती स्टेप वापरली मी, स्टेप नंबर 3. काय, फाइंड द न्यू थर्ड टर्म युजिंग द फॉर्म्युला. बरोबर आहे. ओके, आता बाळांनो थर्ड टर्म फाइंड केली फाइंड. ओके, पुढची स्टेप, ऍड दिस न्यू थर्ड टर्म टू द बोथ साइड्स ऑफ द इक्वेशन. मग आता ही जी थर्ड टर्म आहे ती आपण जिथं इक्वेशन सोडलं होतं ना, त्याच्या दोन्ही साइड मध्ये म्हणजे एलचेसला पण आणि आरचेसला पण दोघांमध्ये ऍड करून द्यायची. मग ऍड दिस टू इक्वेशन 1, त्याला नाव देऊन ठेवले आपण. ही टर्म इथे इकडे पण ऍड करायची आणि इकडे पण ऍड करायची, दोन्ही साईडला ऍड करायची. मग काय करू आपण, देअरफॉर इक्वेशन 1 काय होईल पहा, एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 इज इक्वल टू 48 प्लस 16. म्हणजे लक्षात येईल, जास्त जुनी साईडला ऍड करून दिला, अडचण काही. ओके, कोणती स्टेप वापरली तुम्ही, 4. पुढची स्टेप, ड्यू टू दिस न्यू थर्ड टर्म LHS बिकम कम्प्लीट स्क्वेअर. म्हणजे ही थर्ड टर्म ऍड केल्यामुळे एक उद्योग झाला. काय उद्योग झाला, ही जी काही थर्ड टर्म ऍड केल्यामुळे इकडे जी साईड तयार झाली ना, ही साईड कम्प्लीट स्क्वेअर झाली. मग आता हा कोणाचा स्क्वेअर आहे, त्या आयडिया सांगतो. बरोबर का, थर्ड टर्म ऍड केली, ही आयडिया तुम्हाला 12th ला पण डोक्यात ठेवायची. अरे 12th ला इंटिग्रेशन नावाचा एक उद्योग आहे जो डोक्याच्या वरून जातो खूप जणांच्या, कारण त्यांना 10th बेसिक येत नसतं. डोक्यात ठेवा काय सांगतो मिनिट. थर्ड टर्म घेतली, फाइंड केली तुम्ही थर्ड टर्म या फॉर्म्युलानी, ती ऍड केली काय, ह्याच्यात 3 टर्म्स आहे, स्क्वेअर टर्म, व्हेरिएबल टर्म आणि नवीन कॉन्स्टंट टर्म. यांच्यापासून एक कम्प्लीट स्क्वेअर तयार झाला असतो. हा एक कम्प्लीट स्क्वेअर आहे. हा कोणाला स्क्वेअर सांगतो, याचं स्क्वेअर रूट कसं घ्यायचं पहा. सर्वात पहिले फर्स्ट टर्म कोणती आहे, एक्स स्क्वेअर, तिचा स्क्वेअर रूट एक्स. बरोबर आहे. पहिल्या टर्मचं काय घ्यायचं, स्क्वेअर रूट. मिडल टर्मचं साइन कोणतं आहे, प्लस. आणि थर्ड टर्मचं स्क्वेअर रूट 16चं स्क्वेअर रूट करून पहा. एक्स प्लस 4चा स्क्वेअर किती, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरावा लागेल. ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2ab, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, त्याला 2 ने मल्टिप्लाय करा म्हणजे 4x इंटू 2 8x, आणि लास्ट बी स्क्वेअर म्हणजे 16. म्हणजे स्क्वेअर रूट घ्यायला आता टेन्शन घ्यायचं नाही. कसं घेणार, पहिल्या टर्मचं स्क्वेअर रूट, मिडल टर्मचं साइन आणि थर्ड टर्मचं स्क्वेअर रूट, विच इज इक्वल टू, इथे एक स्टेप वरती लिहितो म्हणजे जास्त कमी होईल. ओके, मला सांगा 48 प्लस 16 ही ऍडिशन किती, 64. आणि 64 म्हणजे मी जर आता लिहिला तर 8 स्क्वेअर, किंवा त्याला गोंधळ असेल तर ऍडिशन 64. अर्थ वाटतं इथपर्यंत काही.
म्हणजे बघ आपण ही स्टेप वापरली, स्टेप नंबर 5. ड्यू टू दिस न्यू थर्ड टर्म LHS बिकम्स कम्प्लीट स्क्वेअर. या नवीन थर्ड टर्म मुळे LHS काय आली? कम्प्लीट स्क्वेअर आली. कम्प्लीट स्क्वेअर म्हणजे काय? त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे बा सगळा, बरोबर आहे ना, त्याला आपण कम्प्लीट स्क्वेअर म्हणतो. आता काय करायचं रे? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. मग आता मला घ्यायचं स्क्वेअर रूट. ठीक आहे, चला. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सर्वात पहिले इकडे स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर रूट घेतात. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होणार? कॅन्सल. इथे मला भेटला x+4 इज इक्वल टू कोणत्याही नंबरला दोन स्क्वेअर रूट असतात, एक प्लस एक मायनस. मग 64 हा कोणाचा स्क्वेअर आहे? 8चा. पण तो +8चा पण आहे आणि कारण की -8 इंटू -8 +64 आणि +8 इंटू +8 +64. स्क्वेअर रूट नेहमी दोन असतात, एक +1 मायनस. इथपर्यंत अर्थ वाटतं काही? म्हणजे याचा अर्थ काय लाभांनो? तिथे साईडला घेऊ, सॉल्व करायची साईडला घेऊ. ओके, याचा अर्थ झाला x+4 ची व्हॅल्यू किती असेल? एक तर +8 असेल किंवा x+4 ची व्हॅल्यू -8 असेल. मान्य का प्रत्येकाला? एकदा +8 घेतली तर -8. आता हा जो 4 आहे हा इकडे प्लस इकडे गेला तर, हा पण 4 इकडे प्लस इकडे गेला तर, म्हणजे x इज इक्वल टू 8 + 8 - 4 और x इज इक्वल टू -8 - 4. म्हणजे इथे x ची व्हॅल्यू किती भेटेल? 8 - 4 4 और इथे x ची व्हॅल्यू किती भेटेल? -12. आणि झालं सॉल्व करून. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची. अडचण बोला बरं. अरे अडचण, पहिलं एक्झाम्पल होतं, ठीक आहे, पण स्टेप कसं वापरलंय समजलं? अरे स्टेप कसं वापरायचं समजलं? ओके ठीक आहे. पहिल्या एक्झाम्पलला थोडंसं डोक्यावरून गेला असेल, सगळं एक्झाम्पल होतोपर्यंत डोक्यात येऊन जाईल. आणि कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड तुमच्या ह्याच्या काही यावर 25% कट होणार ना, त्यात कट झालेली वाटतं, कन्फर्म नाहीये. पण ही शिकवण्याचं कारण एक आणि तुम्ही पण शिकण्याचं कारण एक सांगतो. तुम्हाला 11वी 12वी करायचंय तिथं लागणार आहे, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन हे खूप महत्वाचे आहेत. कारण की रिअल नंबर सिस्टम तुम्ही झाली ना पाचवर्षी. रिअल नंबरच्या पुढचे पण नंबर असतात, त्याला कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणतात. आणि ते कॉम्प्लेक्स नंबरचा शोधच क्वाड्रॅटिक इक्वेशन मुळे लागला होता. आणि तुम्हाला 11th एक चॅप्टर येतो कॉम्प्लेक्स नंबर, तिथे क्वाड्रॅटिक इक्वेशनची खूप वेळेस गरज पडणार आहे आपल्याला.
ओके झालंय. पुढचं एक्झाम्पल देऊ. ठीक आहे, इकडचा स्टेप्स पुसतोय मी आता. आता स्टेप्स तुमच्या डोक्यात आहे असं गृहीत धरू आपण. Okay, solved example first. (5x² minus 4x minus 3 is equals to 0. बुक उचकायचंच नाही. आपला बुक मध्ये जेवढं दिलंय एवढं मोठी मेजर पण नाही घ्यायची, काहीच नाही. सिंपल तुमच्याकडे स्टेप्स आहे. ओके, सोल्युशन. सर्वात पहिले आन्सर पेपर मध्ये ते क्वेश्चन लिहायचं आहे. गिव्हन इक्वेशन कोणतं आहे? 5x² minus 4x minus 3 is equals to 0. मुद्दाम मी नोट पुसली नाही. जर मला हे एक्झाम्पल कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करायचं असेल तर नोट काय सांगते? कोएफिशिएंट ऑफ स्क्वेअर टर्म मस्ट बी 1. बरोबर आहे. स्क्वेअर टर्मचा कोएफिशिएंट किती पाहिजे? 1. किती आलाय तो? 5. आता 5 आला तर नाही वापरू शकत आपण स्क्वेअर कम्प्लिटिंग स्क्वेअर. मग कम्प्लिटिंग स्क्वेअर वापरायचं त्या 5चा मला 1 करायचा आहे. 5चा 1 करायचा आहे डिवायडिंग बाय सेम नंबर. कोणत्याही नंबर व्हॅल्यू 1 आणायचं असेल तर त्याच नंबरने डिवाइड करून टाका. डिवाइड केला तो नंबर तर नंबरला काय होतो? कॅन्सल. आणि एखाद्या नंबरला कसं नंबर डिवाइड करतो आन्सर किती येतं? 1. मग इथं मला काय करावं लागेल? डिवायडिंग each term by 5 we get. प्रत्येक टर्मला किती डिवाइड करायचं? 5. मग सर्वात पहिला बरं का तुम्ही डिवाइड करून दाखवतो. 5x² minus 4x minus 3 is equals to 0. Divide by 5, divide by 5, divide by 5, divide by 5. अडचण इथे 5/5, 5 1 5, 5 1 5. इथं उरला काय? x². त्याचा कोएफिशिएंट काही नाही म्हणजे किती? 1/1 म्हणजे किती असतो? 1. ओके, मायनस. इथं डिव्हिजन पॉसिबल आहे का? नाही. मग हा नंबर बाजूला लिहा आणि व्हेरिएबल बाजूला लिहा. म्हणजे 4/5x. अडचण. मायनस इथं पण डिव्हिजन होते का? नाही. मग 3/5 इज इक्वल्स टू 0. दगड तुम्ही त्याच्यावर पडा नाही तर तो तुमच्या पुढे द्या, त्याला काहीच फरक पडणार. बरोबर ना? मग 0ला कशाने डिवाइड करा तर कशाने मल्टिप्लाय करा. 0चा फरक पडतो का? नाही. मग याचा आन्सर किती देणार? 0. हा झाला का स्क्वेअर टर्मचा कोएफिशिएंट 1. ओके, आता बघ स्क्वेअर टर्म, व्हेरिएबल टर्म, कॉन्स्टंट टर्म. ओके, हा आता वापरायची पहिली स्टेप. राईट डाऊन द गिव्हन इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म आहे. हा दुसरी स्टेप वाचा. शिफ्ट एका परत होता तरी शिफ्ट द कॉन्स्टंट टर्म टू राईट हँड साईड. मग ही तुमची कॉन्स्टंट टर्म जाऊ द्या राईट हँड साईड. काय होईल? इकडे मायनस, इकडे गेल्यावरती प्लस. ओके, देअरफॉर
एक्स स्क्वेअर मायनस 4/5x इज इक्वल टू काय होईल? अडचण वाटते काही? प्लस एखादा म्हटला तर माझ्याकडून घाईघाईत मायनस झालं होतं, पेपरचं टेन्शन वगैरे नंतर होतं, अरे मायनस नको होतं, मग आता असं करतो. हा उद्योग नाही करायचा. साईन दोनच जगामध्ये, प्लस एक मायनस ना. चुकून माझ्याकडनं मायनस झालता, मला इथं मायनस नको होता. खाडाखोड करायची गरज आहे. उलट प्रॉपर झालं ना, मायनस होता गेला प्लस झाला, तर प्लस पण लिहिला. किती डिटेल लिहायचं अजून मायनस? मास्तर काय बोलू शकत नाही कोण. संपला विषय. ओके. आता ही झालं तुमची थर्ड टर्म, तुम्ही तिकडे शिफ्ट केली. पण तुम्ही थर्ड टर्म तिकडे शिफ्ट केल्यामुळे लेफ्ट साईडला दोनच टर्म उरल्या, बरोबर आहे. मग नवीन थर्ड टर्मची गरज आहे. मग काय करणार आपण? फाइंड द न्यू थर्ड टर्म युजिंग द फॉर्म्युला थर्ड टर्म. याला टीटी वागायचं नाही. जरी टीटी लिहिलं तरी वागायचं थर्ड टर्म. नंतर टीटी म्हणजे कळत नाही काय. थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. इथं व्हेरिएबल म्हणजे एक्स, बरोबर आहे. या फॉर्म्युला मध्ये टाकायच्या व्हॅल्यू. मग मला सांगा एक्सचा कोइफिशियंट किती? -4/5. साईन सोडायचं नाही. साईन त्याच्याबरोबर आलंय, साईनला सोडायचं नाही. मग आता बरं का, आता डिव्हिजन देऊ. 2 ने त्या 4ला डिव्हिजन होते पहा. 2 1 2, 2 2 4. म्हणजे इथं उरला काय? -2/5 ब्रॅकेट स्क्वेअर. माझा बा स्क्वेअर तर नेहमी पॉझिटिव्ह होतो, स्क्वेअर निगेटिव्ह नसतो. मग निगेटिव्हचा स्क्वेअर झाला पॉझिटिव्ह. लिहायची गरज आहे का? अरे गरज आहे का? स्क्वेअर नेहमी कसा असतो? पॉझिटिव्ह. 2 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर. आता फक्त नंतर म्हणायचं नाही, मला वेळ जाणून होईल. तर इथं मायनस होतं, नंतर सांगायचं येतं. अख्खा सिलेबस झाला, रिव्हिजन झाला असले का मग. तर इथं मायनस होता, तुम्ही इथं लाईट राहून गेले. स्क्वेअर केलाय, बरोबर आहे. मायनसचा स्क्वेअर काय होतो? प्लस. आणि आपण तो लिहित नाही. आता ही जी थर्ड टर्म भेटली, ही थर्ड टर्म काय करायची? या इक्वेशनच्या दोन्ही साइड्स मध्ये ऍड करून द्यायची. म्हणजे ही काय करणार आपण? ऍड टू इक्वेशन 1. ही काय करायची? इक्वेशन 1 ला ऍड करून द्यायची, बरोबर आहे. दोन्ही साईडला, एका साईडला दोन्ही साईडला. आता इकडचं पुसतो. आता ही जी टर्म आहे ही इक्वेशन 1 मध्ये ऍड करून देऊ. Therefore इक्वेशन 1 बिकम काय होईल पहा? एक्स स्क्वेअर -4/5x. इकडे मी ऍड करून देतो, प्लस 4/25 इज इक्वल टू पुढे काय आहे? 3/5 आहे ना. याच्यामध्ये ऍड किती करायचा? प्लस 4/25. अडचण बोला बरं. दोन्ही साईडला ऍड केली टर्म. आता ओके, थर्ड टर्म ऍड केल्यामुळे या पहिल्या 3 टर्म ज्या आहे या काय होतात? कम्प्लीट स्क्वेअर. मग आता हा कोणाचा स्क्वेअर आहे? कसं ओळखायचं? सांगा.
एक्स मायनस 2/5 कसं घेतलं मी? पहिल्या टर्मचं स्क्वेअर रूट, एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स, मिडल टर्मचं साइन कोणतं आहे? मायनस, आणि ह्या टर्मचं स्क्वेअर रूट 4/25, 4चं स्क्वेअर रूट 2, 25चं स्क्वेअर रूट 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. पण बाबांनो ऍडिशननी खालन डोकं, सरळ सरळ थोडी ऍडिशन आधी त्याला डिनॉमिनेटर सारखा नाही, मग काय काय डिनॉमिनेटर सेम करायचा, मग डिनॉमिनेटर सेम करा, डिनॉ 25, मग मी ह्या 5 ला जर 20 आणखीन 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय होऊन जाईल? 25. मी असं करतो त्याला फक्त पहिल्या टर्मला 5 ने मल्टिप्लाय करतो, म्हणजे हा काय होऊन जाईल? 15/25. इथे पुढे लिहितो पहा, 15/25 प्लस 4 अडचण दुसरी टर्म आहे अशीच राहील, फक्त डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी मी पहिल्या टर्मच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोघांना किती मल्टिप्लाय केलं? 5 ने. तुम्ही 5 कॅन्सल करा, परत 3/5 उरणार ना. मग आता यांची ऍडिशन घेता येईल का रे? डिनॉमिनेटर सारखा आहे, टाकला कॉमन करून 25, न्यूमरेटरची सरळ ऍडिशन 15 प्लस 4 किती? अडचण. अरे बाबा अडचण इथपर्यंत बरोबर आहे. हा, आता कम्प्लीट स्क्वेअर आल्यानंतर आपला एक्स ची व्हॅल्यू पाहिजे, इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर आलाय, मग पुढची स्टेप काय आहे? टेकिंग क्यूब्ड रूट, स्क्वेअर रूट का? ठीक आहे, तुम्ही म्हणता म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही साइडचं काय घ्यायचं? स्क्वेअर रूट. मग जर इकडचं स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, इथं उरला एक्स मायनस. पण नंबरचा स्क्वेअर रूट घेताना काय काळजी घ्यायची? नंबरला कोणत्याही नंबरला किती स्क्वेअर रूट असतात? 2. एक्स प्लस 19/25 स्क्वेअर रूट घ्यायचं. 19चं स्क्वेअर रूट निघतं का रे? निघतं ना, रूट 19. नसेल निघत तर रूट टाकून द्यायचं, आणि 25चं स्क्वेअर रूट अडचण. अरे अडचण म्हणजे बाबर का? याचा अर्थ देअरफोर याला 2 व्हॅल्यू, एक तर प्लस दुसरी मायनस, म्हणून काय करतो म्हणजे याचा अर्थ एक्स मायनस 2/5 याला 2 व्हॅल्यूज भेटल्या. आपण 2 व्हॅल्यू, एक तर पहिली भेटली प्लस रूट 19/5 किंवा दुसरी व्हॅल्यू काय आहे? मायनस रूट 19/5. एखादा म्हटलं सर मला प्लस नाही लिहायचं ना खाली, या स्टेपला प्लस लिहा जरी गरज नाही, पण लिहायचं प्लस और मायनस ना, मग प्लस किंवा मायनस 2 व्हॅल्यू बरोबर आहे. ओके, आता बघा ना, मला एक्स ची व्हॅल्यू पाहिजे, मग हा इकडे एक्स्ट्रा आहे, जाऊ दे इकडे मायनस, इकडे गेला प्लस होईल, हा पण मायनस इकडे गेल्यानंतर प्लस होईल, म्हणजे मला असं लिहिता येईल एक्स इज इक्वल टू 2/5 प्लस रूट 19/5. चालेल का? 2/5 इकडे मायनस होता ना, इकडे गेला काय आला? प्लस. प्लस साईन लिहिलं नाही मी, काय अडचण नाही पडत. ओके, और एक्स इज इक्वल टू हा इकडे गेला काय आला? 2/5 और लिहित आहे मायनस रूट 19/5. डिनॉमिनेटर सारखा आहे दोघांचा, आपण कॉमन करता येईल. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 2 प्लस रूट 19/5 और x is equals to 2 minus root 19/5. हे आल्याचं फाईल नाही. अडचण बोला बरं. आता बरोबर का? एक किरकोळ संख्या जी मी 10वीला सांगा, आम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन होत. मी 2008ला 10वी सुटलेलो आहे. 2008ला आम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन होते. मी सरांना एक सिंपल क्वेश्चन विचारलं होतं, तर ते फॅक्टरायझेशन सोपं होतं. एवढं मोठं असं व्हायचं का? एवढं तर सुटायचं बरोबर आहे, सर्व सुटायचं. मग फॅक्टरायझेशन सुटत असताना
हा उद्योग कशाला, म्हणजे मला संगमनेरला जायचं आहे, मग मी इथून इगतपुरीला जायचं, इगतपुरीवरून नाशिकला जायचं, नाशिकवरून संगमनेरला यायचं, सर्व अकोल्यावरून संगमनेर जायचं ना. मग असं का? त्यावेळेस सर म्हणले हे इक्वेशन इक्वेशन होतं त्यांनी दिलं त्याच्यामधलं, हे इक्वेशन फॅक्टराचं सोडून पावर 5 into 3 किती, इथं मी साईडला तयार करतो पावर का, 5 into 3 -15 एवढं मल्टिप्लिकेशन आणि -4 एवढी सबट्रॅक्शन. असे दोन नंबर ज्यांचं मल्टिप्लिकेशन 15 येतंय आणि सबट्रॅक्शन 4 येते, ऑलरेडी हे प्राईम फॅक्टर्स. 5 into 3 सोडून 15 दुसरा फॅक्टर्स नाही, याचा दुसरा 15 into 1 उडतो आणि याच्यामध्ये 15 into 1 मध्ये डिफरन्स 4चा नाहीये. म्हणजे तर फॅक्टर सापडतात पण आपण डायरेक्ट नाही सापडत. मग फॅक्टर डायरेक्ट सापडते आपण काय घेतो, कम्प्लीट स्क्वेअर सोडवतो. समजला होतो किंवा याला फॉर्म्युला जरी वापरला तर फॉर्म्युला याचा आन्सर सोपं होतं. म्हणजे बा दोन पर्याय असतात. जर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचंय, मेथड सांगितलेली नाहीये, तर सगळ्यात सिंपल कोणती आहे, फॅक्टरेशन. पण जर फॅक्टर सापडत नसले तर मग कम्प्लीटिंग स्क्वेअर किंवा फॉर्म्युला मेथड. म्हणजे कम्प्लीटिंग स्क्वेअर एवढी मोठी मेथड का बनवली, तर जे एक्झाम्पल फॅक्टरायझेशन सुट्टी नाही त्यांच्याकरता ही मेथड. समजली प्रत्येकाला? ओके, लिहायचंय. ओके, राहिले उद्यापासून प्रॅक्टिस सेट 2.3 सुरू होणार आहे. आज एवढंच एक्झाम्पल आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे विनर